तुहिरे माझा मितवा मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये एक जबरदस्त ट्विस्ट पाहणार आहोत. पण प्रेक्षकांनो, साधासुद्धा ट्विस्ट नाही हा, तर रोमॅन्टिक ट्विस्ट. ईश्वरीला अर्णवजवळ तिची एक खूप महत्त्वाची गोष्ट त्याने जपून ठेवली होती हे सत्य समजणार आहे. आणि त्या क्षणी अर्णव ईश्वरीवरती किती प्रेम करतो याची जाणीव होता क्षणी चक्क ईश्वरी स्वतः अर्णवसमोर प्रेमाची कबुली देणार आहे. आणि त्याचबरोबर आपल्याला दुसऱ्या एका जोडीचा ट्विस्ट बघायला मिळणार आहे. कारण ईश्वरी आणि अर्णव दोघांनीही एकमेकांना प्रपोज करता क्षणी त्यांची पहिली डिनर डेट आणि पहिल्याच डिनर डेटला त्यांना अजून एक गोड सत्य समजणार आहे. ते म्हणजे आकाश नमू हे दोघेही एकमेकांच्या प्रेमात असल्याचं सत्य. आणि आता आकाश नमू दोघेही एकमेकांना प्रपोज करत असतानाच नेमकं त्याच रेस्टॉरंटमध्ये अर्णव ईश्वरीची डेट असते. आणि त्याच ठिकाणी त्यांच्या प्रेमाचं गुपित समोर येताच अर्णव ईश्वरी स्वतः पुढाकार घेऊन आकाश नमूला साथ देणार आहेत त्यांना एकत्र आणण्यासाठी. बघूयात मग आता हा छानसा ट्विस्ट. आपण पाहिलं होतं की राकेश अचानक समोर आला काय आणि सगळंच गुपित उलगडलं की अर्णवने ईश्वरीसोबत लग्न का केलं होतं. राकेश अंजलीचा नवरा आहे आणि तोच राजेश आहे. आता राकेशने फक्त अंजलीचीच नाही तर ईश्वरीची सुद्धा फसवणूक केली आहे. ते सत्य समजल्यानंतर तर ईश्वरीला अर्णवने तिच्यासाठी केलेलं सगळ्यात मोठा त्याग त्याची जाणीव होणार आहे. अर्णव ज्या वेळेस ऑफिसला गेला होता त्याच वेळेस ईश्वरी ही रूममध्ये येते आणि त्याच ठिकाणी तिच्या लक्षात येतं की अर्णवच्या कपाट थोडंसं अस्ताव्यस्त आहे. तेव्हाच ईश्वरीची बडबड चालू होते. काय तर म्हणे ASR द ग्रेट ASR बिझनेसमॅन आहेत, सगळ्या गोष्टी कशा टापटीप लागतात. मग आता तोच टापटीपणा कुठे गेला काय माहिती यांचा. एक मिनिट, मुद्दाम अर्णव सर मला त्रास द्यायला तर करत नसतील ना हे सगळं. आणि ती विचार करते. त्याच वेळेस अर्णवचं सगळं कपाट ती व्यवस्थित ठेवायचं ठरवते. आणि ज्या वेळेस ती त्याचं कपाट व्यवस्थित लावत होती तेव्हाच तिच्या लक्षात येतं की हा खूप जुना ब्लेझर आहे की अर्णवने तिला सांगितलं होतं की त्याला कधीच हात लावायचा नाही. पण तो त्याने जपून का ठेवला असावा यामागचं गुपितच ईश्वरीला माहिती नसतं. पण आता त्याची घडीही मोडलेली असते म्हणून ईश्वरी ठरवते की याला बहुतेक इस्त्री वगैरे करून ठेवावं. आणि म्हणूनच जेव्हा ती ते ब्लेझर काढते अचानकच त्या ब्लेझरमधून पैंजण बाहेर पडतं आणि तेव्हाच ईश्वरीला धक्का बसतो. ईश्वरी ते पैंजण हातात घेते आणि तिच्या लक्षात येतं की हे तर तिचंच पैंजण आहे. हे तर हरवलं होतं, तेही जेव्हा ती अर्णवच्या ऑफिसमध्ये काम करत होती त्यावेळेस. पण हे पैंजण याच्याकडे कसं काय आलं. आता विचार करताना तिचा डोक्यात प्रकाश पडतो. म्हणजे अर्णव सरांनी इतके दिवस झाले हे पैंजण लपवून ठेवलं माझ्यापासून. पण का, कशासाठी, ते तर मला त्याच वेळेस देऊ शकले असते ना. आता एकदाचे अर्णव सर आले की नाही मी त्यांना ना जाबच विचारते. पण ती कामं करत असताना अचानकच तिच्या लक्षात येतं की हे जे पैंजण पडलं होतं त्यानंतर अर्णवने ते जपून ठेवलं. म्हणजेच ईश्वरी या सगळ्याच्या मुळाशी जाऊन विचार करते की कदाचित अर्णव सर तिच्यावरती प्रेम तर नाहीत ना करत. पण पुन्हा ती विचार करते हे सगळे जे प्रेमाचे विचार आहेत ते झटकून देत विचार करते की नाही पण हा भांडखोर भडकूचंद असा का करेल. त्यातून ईश्वरीसमोर त्याची हळवी बाजूही आलेली असते. आता ईश्वरी ठरवते की खरंच अर्णव सर जर तिच्यावरती प्रेम करत होते तर मग त्यांनी त्याचं का नाही सांगितलं. त्यातून ईश्वरीने त्याच्यावरती एवढे आरोप केले. एवढंच काय, त्याला जेलमध्ये सुद्धा पाठवलं. राकेशवरती आंधळा विश्वास टाकून ईश्वरीने अर्णवला नको नको ती बोलली, सतत त्याचा अपमान करत राहिली. पण तेवढं सगळं त्याने सहन केलं का, कशासाठी. आणि राहून राहून तिची संशयाची सुई जात असते ती म्हणजे अर्णवच्या प्रेमावरतीच. आणि तिला त्याच क्षणी कळून चुकतं की म्हणजे अर्णव सर त्या क्षणापासून ईश्वरीवरती प्रेम करतायत. पण आता ते सत्य तिला त्याच्या तोंडून जाणून घ्यायचं असतं. म्हणूनच मुद्दाम ईश्वरी ठरवते की आता एकदाचे अर्णव सर आले की त्यावेळेसच मी त्यांना विचारणार. बघूयात की हा भडकूचंद नक्की काय उत्तर देतोय. विचार करून ती घालतच असते. त्यानंतर रात्रीच्या वेळी आता सर्व जेवण वगैरे आटोपल्यानंतरच अर्णव रूममध्ये त्याच्या लॅपटॉपवरती काम करत असतानाच अचानक ईश्वरी तिथे येते. आणि अचानकच ती अर्णवच्या समोर तिचं पैंजण धरते. तेव्हा
अर्णव तिच्याकडे पाहतच राहतो. तेव्हा ईश्वरी विचारते की काय आहे. तोही विचारतो की काय आहे म्हणजे. पंचर आहे, तुला दिसत नाही का? तेव्हा ईश्वरी म्हणते की ते दिसतंच आहे मला, पण हे ते पंजर आहे जेव्हा मी तुमच्याकडे काम करत होते ना ऑफिसमध्ये, तेव्हा हे हरवलं होतं. तुमच्याकडे कसं आलं? अर्णव मुद्दाम आता बहाणे करतो. ईश्वरीपासून गोष्टी लपवण्याचा प्रयत्न करतो. तो विचारतो की माझ्याकडे आलं म्हणजे? माझ्याकडे कसं असेल? तेव्हा ईश्वरी सांगते की तुम्ही आता माझ्यापासून गोष्टी लपवू शकत नाही हा, कारण मी ही गोष्ट रंगेहात पकडले. तुमच्या कपाटामध्ये मी जेव्हा ते सगळं कपाट व्यवस्थित लावत होते ना, त्याच वेळेस तुमच्या एका जुन्या ब्लेझरमधून हे पडलं आणि तुम्ही मला त्या दिवशी ताकीदही दिली होती की त्या ब्लेझरला हात लावायचा नाही. म्हणजे ते पैंजण त्यात होतं म्हणून तुम्ही हात लावू दिला नाही ना? तेव्हा अर्णव तेथून उठतो, ईश्वरीपासून नजर चोरतो. तो म्हणतो की काही काय बरळतेस? तू ना ते पैंजण स्वतःच तिथे ठेवलं असतील आणि विसरली असतील. तेव्हा ईश्वर म्हणते की नाही 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 नाही, हे पैंजण हरवलं होतं ते मला चांगलंच आठवते, पण ते साधं पैंजण आहे म्हणूनच मी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. पण ही इतकी माझी गोष्ट महत्त्वाची नसूनही तुम्ही इतके दिवस जपून का ठेवली? आता अर्णव बरोबर अडकतो, कारण ईश्वरी त्याला शब्दात अडकवत राहते. अर्णव चिडीत चूप उभा असतो. काय बोलावं सुचेना असं होतं. ईश्वरी त्याला म्हणते की उत्तर देताय ना? त्यावर अर्णव भडकतो तिच्यावरती. फक्त ते दिखाव्यापुरता. तू वेडेस का जरा? मला ना भरपूर कामं आहेत आणि माझी कामं मला करू देत. अर्णव बहाणा करून ते तो निघून जाणार. तेव्हा ईश्वरी अचानक त्याचा हात पकडते. अर्णव थबकतो आणि अचंबित होऊन मागे वळून पाहतो. तेव्हा ईश्वरी म्हणते की सर, तुमच्या न बोलण्यातच मी खूप काही समजून गेले. आपल्या पहिल्या भेटीपासूनच आपण फक्त एकमेकांशी भांडतच आलो होतो. कधीच एकमेकांबद्दल विचार नाही केला आणि मधल्या काळामध्ये तुम्ही मला साथ दिलीत, माझा चांगला मित्र बनलात. पण त्यानंतर ते राकेशचं प्रकरण उभं राहिलं नाही, म्हणजे तो माझ्या आयुष्यात आला आणि त्यानंतर परत आपल्यामध्ये फक्त फूट पडत गेली आपल्या मैत्रीमध्ये. त्यानंतर मी कधी तुमच्याशी धड नीटही वागले नाही आणि तरीसुद्धा तुम्ही नेहमी माझ्या भल्याचा विचार करत आलात. त्या राकेशचा खरं रूप कळता क्षणी तुम्ही मला सगळं सांगू शकला असतात. एका एका फटक्यात तुम्ही सगळं सत्य माझ्या समोर आणलं असतं, पण तुम्ही तसं नाही केलं. मला कळतंय की तुम्हाला तुमच्या बहिणीचा संसाराची काळजी होती नाही, म्हणजे अंजलीताई कोणत्या अवस्थेत आहेत ते तुम्हाला माहिती होतं, ते मी समजून घेऊ शकते. पण माझी का इतकी काळजी केलीत? ईश्वरी चक्क अर्णवला विचारतेच डायरेक्ट की खरंच इतकं प्रेम करत होतात? तेव्हा अर्णव तो धक्क्याने तिच्याकडे पाहतो आणि म्हणतो की तू काहीही बोलतेस. आता तो ततपप करायला लागतो की ते असं. तेव्हाच ईश्वरी गालात हसते आणि म्हणते की सर, तुम्हाला गोष्टी लपवता येत नाहीत, मग त्या गोष्टी लपवण्याचा प्रयत्न का करताय? जे खरं आहे ते सांगूनच टाका ना. तेव्हाच अर्णव मनात विचार करतो की हो मी सुंदर, मी खरं तर खूप प्रेम करतो तुझ्यावरती, पण मला कळतच नाही आहे की तू नेमकी समोर आली की मला काय होतं. मी बोलूच शकत नाही, माझी बोलती बंद होते. आत्ताही मला कळत नाही आहे की माझं तुझ्यावर प्रेम आहे हे तुझ्यासमोर कसं सांगावं. पण दुसऱ्याच सेकंदाला तो विचार करतो की जर मी माझ्या प्रेमाबद्दल सांगितलं किंवा प्रेमाची कबुली दिली आणि ईश्वरीच्या मनात तसं काही नसेल तर, म्हणूनच तो गप्प बसतो. अर्णव परत एकदा बहाणा करतो की झाली तुझी बडबड, काम करू मी आता, आणि तो लॅपटॉप घेऊन बाहेर जाणार. ईश्वरी त्याला दरवाजात पुन्हा अडवते. ती त्याच्या समोरच जाऊन थांबते. नाही सर, मला ना तुम्ही आज उत्तर द्यावंच लागेल. आणि त्या क्षणी फक्त अर्णवच्या तोंडून प्रेमाचं सत्य वदवण्यासाठीच ईश्वरी आता तर चक्क दरवाजाही लावून घेते. आता अर्णवला ती सोडणारच नाही. अर्णवला कळून चुकतं, पण त्याला घामही फुटलेला असतो. ईश्वरी समोरूनच हे सगळं करते खरं, पण जर का तिने माझ्या तोंडून वदवलं आणि ते तिला नाहीच पटलं तर, तिच्या मनातच असं काही नसेल तर, अर्णव परत परत मूर्खासारखं तोच विचार करत बसतो. पण ईश्वरीच्या मनात मात्र वेगळेच विचार चालू असतात, कारण ईश्वरीला अर्णवचा हा गोड स्वभाव इतका भावलेला असतो की त्याची ती हळवी बाजू तिच्या चांगलीच लक्षात आलेली असते आणि ती इतकी आतुर होते अर्णवच्या तोंडूनच प्रेमाची कबुली मिळवण्यासाठी. दोघेही खूप वेळ काहीच बोलत नाही. दोघेही मनातच फक्त एकमेकांकडे नजर रोखत विचार करत असतात. अर्णव विचार करत असतो की ईश्वरीला काय वाटेल आणि ईश्वरी विचार करत असते की अर्णव कधी सत्य बोलेल. दोघांचा प्रेमाचा लपंडाव तर खूप वेळ रंगतो. अचानकच ईश्वरी म्हणते की सर बोला ना प्लीज. अर्णव डचकतो आणि भानावर येतो.
ज्या वेळेस अर्णव ईश्वरीला समोरून दूर ढकलण्याचा प्रयत्न करतो तेव्हा नेमका त्याचा पाय अडकतो आणि तो जातो तो डायरेक्ट ईश्वरीच्या मिठीतच. त्या क्षणी दोघेही एकमेकांकडे नजर रोखूनच असतात. अर्णव ईश्वरीच्या इतका क्लोज आलेला असतो की तरीही ईश्वरीला काही ऑकवर्ड वाटतच नाही. उलट ती इतकी आसुसलेली असते की अर्णव कधी एकदा प्रेमाची कबुली देतोय. कारण ईश्वरीला त्याला सरप्राईज द्यायचं असतं. म्हणजे आत्ता मनात काही ठरवलेलं नाही आहे तिने, पण त्याच क्षणी नकळतच अर्णव ईश्वरीच्या इतकं जवळ जातो. आता तो नकळतच ईश्वरीला किस करणार इतक्यातच त्याचा फोन वाजतो. दोघेही डचकतात आणि भानावर येतात. ज्या क्षणी अर्णव भानावर येतो तो एखादा विजेचा झटका लागल्यासारखा ईश्वरीपासून दूर होतो. फोन पाहतो तर आकाशचा असतो. काही महत्त्वाच्या कामानिमित्त त्याने केलेला असतो. शेवटी अर्णव ईश्वरीवरती मुद्दामच चिडचिड करतो. तो म्हणतो की झालं का तुझं? तुला कळत नाही का? इतकीही लहान मुलांसारखी कशी वागतेस? मी सांगितलं होतं ना मला कामं आहेत. तू जा बरं बाजूला. आकाशशी मला महत्त्वाचं बोलायचं आहे. आणि दरवाजा उघडून तो ईश्वरीच्या तावडीतून निसटतो. तेव्हाच ईश्वरी गालातच हसते आणि तिला त्यांच्या पहिल्या भेटीपासूनचे एक एक प्रसंग सर्वच आठवायला लागतात. ती अगदी राकेशचं प्रकरण जे आहे ते कळेपर्यंतचा प्रत्येक प्रसंग, की ज्या प्रसंगामध्ये तिला एक गोष्ट कळून चुकते की प्रत्येक वेळेसच अर्णवने ईश्वरीच्या भल्याचाच विचार केला आहे. त्या दोघांमध्ये सतत भांडणं व्हायची. त्या भांडणातूनच त्यांचं मैत्रीत रूपांतर झालं आणि त्याच नात्याचं परत रूपांतर झालं ते म्हणजे प्रेमात. आणि खरोखरची ईश्वरी इतकी लाजून सुरू होते की ती आता मनाशी पक्का इरादा ठरवते की आता अर्णव तर स्वतःहून सांगणार नाही काही, पण ईश्वरी त्याला सरप्राईज द्यायचं ठरवते. पण कसं द्यावं, काय करावं, काही सूचना असं होतं. आता यासाठी ईशूला मदत कोण करणार? अंजलीच. आणि जेव्हा ईश्वरी अंजलीकडे जाते तेव्हा थोडीशी चाच पडलेली असते. अंजली विचारते की ईश्वू ते अगं ये ना. आणि त्याच वेळेस ईश्वरी थेट मुद्द्याला हात घालते. ती विचारते, म्हणजे राकेशचं खरं रूप तिला माहिती आहे तरी पण ती विचारते की राजेश जिजू तुमच्यावरती खूप प्रेम करतात ना? तेव्हा अंजली म्हणते की अगं अचानक हा विषय? तेव्हा ईशू म्हणते की नाही, पण किती प्रेम करतात ना ते तुमच्यावरती. मनात तिच्या रागच असतो. तेव्हा अंजली सांगते की हो, त्यांना माझी खूप काळजी आहे. म्हणजे माझ्या पायाबद्दल सगळं माहिती असूनसुद्धा त्यांनी माझ्याशी लग्न केलं. माझ्याशी खरंच माझ्यासाठी तेवढीच गोष्ट खूप महत्त्वाची आहे. आणि त्या गोष्टीचं त्यांनी कधीच भांडवल नाही केलं किंवा हिणवलं पण नाही. तेव्हा ईशू मनातच विचार करते की कशाला करेल तो नराधम असे. त्याला आयतं सगळं जे मिळतंय ना, आयत्या बिळावर नागोबाच आहे तो. तेव्हाच ईशू विचारते की पण तुम्हाला राकेश जिजू तुमच्यावरती प्रेम करतात, इतकं प्रेम करतात, त्याची जाणीव कधी झाली? मग अंजलीला कळून चुकतं की बहुतेक ईशू नक्कीच चिंटूच्या प्रेमात पडली असणार आहे. अंजली मुद्दामच विचारते की का गं, पण तुला का असा प्रश्न पडलाय? तेव्हा ईश्वरी सांगते की नाही, काही नाही, मी आपलं सहज विचारलं. पण खरंच एखादा माणूस जर मनापासून आपली काळजी करत असेल, आपण त्याच्याशी कसंही वागलो तरी जर तो आपल्याशी चांगलं आणि नीटच वागत असेल तर त्याला काय म्हणायचं? तेव्हाच अंजली मुद्दामच सांगते की अगं तेच तर खरं प्रेम आहे ना. तेव्हा ईश्वरी डोळे वटारून तिच्याकडे बघते की काय? तेव्हा अंजली सांगते की हो, नाही म्हणजे मनात जर प्रेमच नसेल तर माणूस इतका प्रेमाने का वागेल ना? त्याला काळजी का वाटेल आपल्याबद्दल? आपल्याही आधी तो आपला इतका विचार का करेल? तेव्हाच ईश्वरीला त्या सगळ्या गोष्टींची जाणीव होते. आणि त्याच वेळेस राहून राहून फक्त तिच्या नजरेसमोर येतं तो म्हणजे अर्णवने केलेला तिच्यासाठीचा सगळ्यात मोठा त्याग. की लग्नानंतर अर्णवला प्रत्येक वेळेस गृहीत धरून ईशूने त्याचा अपमानच केला तरीही तो तिच्याशी नीटच वागत राहिला, प्रेमानेच बोलत राहिला. थोडेफार वाद झाले त्यांच्यात, पण त्यामागे पण अर्णवची काळजीच दिसते तिला. आणि तेव्हाच ईश्वरी मनाशी पक्क ठरवते की आता अर्णवला ती सरप्राईज देणार. ईश्वरी स्वतः आता सगळ्यात मोठ्या रेस्टॉरंटमध्ये जाते आणि तिथे जाऊन सगळी व्यवस्था करायला सांगते. आश्चर्य वाटतंय ना की हे सगळं स्वतः पुढाकार घेऊन ईशू करते. अर्णवला जसं आवडेल अगदी तसंच सरप्राईज द्यायला निघाली ती. पण तसंच काहीसं सरप्राईज आकाशकडून नमूलाही मिळणार असतं. कारण त्याच वेळेस नेमकं त्याच रेस्टॉरंटमध्ये आकाशनेही टेबल बुक केलेलं असतं. आणि नमूला तो फोन करतो. तो तिला रिक्वेस्ट करतो की नम्रता तू मला आज भेटायला येऊ शकतेस का? आणि तो रेस्टॉरंटचं नावही सांगतो. नमू थोडीशी घाबरते.
तेव्हा आकाश सांगतो की महत्त्वाचं बोलायचं आहे, फोनवर नाही बोलू शकत. तेव्हा नमू म्हणते की ठीक आहे, मी वेळ काढेन. आणि आकाशही तयारीत असतो, इकडे ईश्वरीही तयारीत असते. आता ईश्वरीला चांगलंच ठाऊक असतं की तिने जर स्पष्ट सांगितलं तर अर्णव काही येणार नाही. कदाचित तो मुद्दाम टाळाटाळ करेल किंवा त्याच्या मनातलं त्याच्या ओठांवर येणार नाही. म्हणूनच ती एक प्लॅन बनवते. मुद्दामच ती ठरल्या वेळेलाच रेस्टॉरंटमध्ये जाते आणि त्याच वेळेस अर्णवला ती कॉल करते. थोडीशी घाबरलेली रडकुंडीला आल्यासारखं बोलते. अर्णव घाबरतो आणि विचारतो की मी सुंदर, काय झालं तुला? तेव्हा ईश्वरी त्याच्याशी खोटं बोलते की सर, मी ना एका खूप मोठ्या रेस्टॉरंटमध्ये आलते. म्हणजे माझं ना इकडे काम होतं, पण अचानक मला भूक लागली. मी इथे जेवण्यासाठी आले. पण माझ्याकडनं ना एक गोष्ट विसरले की मी पर्समध्ये पैसे आणलेत की नाहीत ते माझ्या लक्षातच नव्हतं. आता अर्णव तिच्यावरती चिडतो की काय, तू लहान आहेस का? बरं तू एक काम कर, तू ना तिथल्या मॅनेजरजवळ ना फोन दे, मी बोलतो, मी पैसे पाठवतो. तेव्हा ईश्वर म्हणते की नाही 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 सर, तुम्ही ना इथे या, कारण या लोकांनी ना माझा खूप अपमान केला आहे. अर्णव म्हणतो की काय? ईश्वर सांगते की हो, आणि तुम्ही आलंच पाहिजे. मी ना मॅनेजरजवळ फोन देणार वगैरे नाही आहे. आता तुम्हीच यांना खरी खोटी सुनवा. मी यांना सांगितलं की मी सात्विक फॅशन्सचे ओनर, द ग्रेट ASR, मोठे बिझनेसमॅन, त्यांची बायको आहे. तरीसुद्धा हे विश्वास ठेवायला तयारच नाही आहेत. सर मला काही सांगायचं नाही या, तुम्ही आत्ताच्या आत्ता इथे या. आणि ती फोन कट करून टाकते. आता अर्णवला इतकं टेन्शन येतं, विचार करतो की सतत गोंधळ घालत असते ही. अर्णव पटकन ऑफिसमधून निघतो आणि थोड्याच वेळात तो त्या दिलेल्या पत्त्यावरती पोहोचतो त्या रेस्टॉरंटमध्ये. आणि तो ईश्वरीला शोधत असतो. ज्यावेळेस तो तिथे विचारपूस करतो, आधीचा तो इतका भडकलेला असतो, कारण या लोकांनी ईश्वरीचा अपमान केला असं त्याने फोनवरती सांगितलेलं असतं. आणि त्याच वेळेला त्याने अख्खं रेस्टॉरंट डोक्यावर घेता क्षणी ईश्वरी मागून येते आणि ती सांगते की मी इथे. आता तो घाबरतच जातो आणि विचारतो की मला सांग, तुझा अपमान कोणी केला होता? ईश्वरी म्हणते की कुणीच नाही. अर्णव तिच्यावरती जाम चिडतो, तू काय डोक्यावर पडली आहेस का? मी एवढी सगळी कामं सोडून तुझ्यासाठी इथे आलोय, आणि हे असले सगळे फालतूचे मजाक करायची वेळ आहे का ही? तुला कळतंय का माझी किती महत्त्वाची मीटिंग होती? तेव्हा ईश्वरी इतकी बेफिकीरपणे बोलते ना की असेलही. अर्णव खूप भडकतो तिच्यावरती, पण अचानकच ईश्वरी अर्णवचा हात पकडते आणि त्याला सांगते की खरं तर मला तुम्हाला महत्त्वाचं काहीतरी सांगायचं आहे. तुम्ही असे येणार नाहीत ना, म्हणून असं बोलवलं. तेव्हा अर्णव थक्क होऊन तिच्याकडे पाहतच राहतो. ईश्वरी त्याचा हात पकडून त्याला तिने जी जागा बुक केली होती, अर्णवसाठी ठेवलेलं सरप्राईज, त्या ठिकाणी ती घेऊन जाते. आणि ईश्वरीकडे अर्णव पाहतच राहतो, कारण त्याने स्वप्नातही विचार केला नव्हता की ईश्वू त्याच्यासाठी काहीतरी करेल. जेव्हा लाईट्स ऑन होतात त्याच वेळेस अर्णव ती सगळी तयारी पाहून अचंबित होऊन जातो. आता त्यामध्ये ईश्वरीकडे त्याचं लक्ष जातं आणि आत्ता याला लक्षात येतं की ईश्वरी किती सुंदर दिसते. अर्णवचे काही तिच्यावरून नजरच हटत नाही. तेव्हा ईशू हसते आणि चुटके वाजवते. तेव्हाच तो भानावर येतो. अर्णव विचारतो की हे सगळं काय आहे, इथे का बोलवले मला? तेव्हा ईशू सांगते की सर, कळेलच तुम्हाला. ईश्वरी अर्णवला सांगते की काल मी तुम्हाला एक प्रश्न विचारला होता, पण त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला दिलंच नाहीत. आणि तुमच्या गप्प बसण्यातच मी माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळवलं आहे. आता ती काय कोड्यात बोलते हे थोडा वेळ तरी त्याला कळत नाही, पण सरप्राईज बघून मात्र त्याला एवढे गोष्ट लक्षात आलेली असते. ईश्वरी हळूहळू का असेना, पण त्याच्यासोबतच्या नात्याचा विचार तरी करते. तेव्हाच ईश्वरी बोलायला सुरुवात करते की आपली पहिली भेट मला आठवते इंदोरमधली, आणि त्या क्षणानंतर त्या एका तुम्ही व्हायरल केलेल्या व्हिडिओमुळे माझी तिथे बदनामी झाली. आणि तिथूनच मी मुंबईला आले, आणि नंतर पण मी नेमकी तुमच्यासमोरच आले. का कोण जाणे, पण मला असं वाटतं की बहुतेक नियतीच्याच हे सगळं मनात असावं. प्रत्येक वेळी नियतीने आपल्याला एकमेकांच्या समोरूनच आणून उभं केलं, आणि अशा सिच्युएशनमध्ये केलं की प्रत्येक वेळी माझ्या मनात तुमच्याविषयी रागच होता, कधी तुमच्या मनात माझ्याविषयी राग असायचा. पण प्रत्येक वेळेस नियतीने आपल्याला अशा एका सिच्युएशनमध्ये टाकणं, आपण नेमकं एकमेकांच्या समोर येऊन उभं राहणं, कधी तुम्ही तर कधी मी तुमची काळजी करणं, या सगळ्याचं उत्तर मला काल मिळालंय सर. आणि तेही तुमच्याकडे सापडलेल्या त्या पैंजणामुळे. तुम्हाला वाटत असेल की आता ही अचानकच काय बडबडते, पण खरं सांगू का सर, कालच्या त्या क्षणातच मला माझ्या मोठ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं. अर्णव फक्त तिच्याकडे पाहतच असतो. तेव्हा ईश्वरी
ही त्याच्याकडे पाठ करून उभी असते आणि ते सगळं बोलते, आपल्या मनात जे काही असेल ते सांगते. त्यानंतरचा परतचा प्रसंग जेव्हा आपल्या लग्नाचा, त्यावेळेस मला इतका राग येत होता तुमचा. सतत असं वाटायचं की का हा माणूस माझ्या आयुष्यात आला. पण ज्या क्षणी राकेशचा खरा चेहरा माझ्या समोर आला ना सर, तेव्हाच ती मागे वळून पाहते आणि सांगते की त्या क्षणी मला कळून चुकलं, तुम्ही तुमच्या जागी योग्य होतात. सगळ्यात मोठा मूर्खपणा तर मी केला ना. आता त्याचा ईश्वरा इतका घोर पश्चाताप होतो आणि अर्णव तिला समजावतो की मी सिंदूर सोड ते सगळं. तेव्हा इशू म्हणते की नाही सर, माझ्या हातून मोठी चूक झाली, पण तीच चूक मला आता सुधारायची आहे. उलट मी आता स्वतःला नशीबवान समजते. आधी वाटायचं की तुम्ही माझ्या आयुष्यात का आलात, पण आता कळतंय की तुमचं माझ्या आयुष्यात असणं किती महत्त्वाचं आहे. आता हे सगळं ती इतकं गूढपणे बोलत असते ना की अर्णवला थोडा थोडा अर्थ उलगडतो आणि तो कालातच असतो. नंतर आपली छानशी मैत्री झाली. पण कालच्या त्या क्षणानंतर मी खूप विचार केला आणि मला माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं. तेव्हा अर्णव म्हणतो की कसलं उत्तर. त्या क्षणी न घाबरता बेफिकीरपणे अर्णवच्या डोळ्यात डोळे घालून नजर रोखत ती डायरेक्ट प्रेमाची कबुली देऊन टाकते. ती सांगते की मला माझ्या प्रेमाचं उत्तर मिळाले. खरं सांगू का सर, राकेश जेव्हा माझ्या लाईफमध्ये आला, म्हणजे त्या ठिकाणाहूनच मला सतत फक्त तुमची आठवण येत होती. जेव्हा माझं त्याच्यासोबत साखरपुडा होत होता, त्याच्यासोबत लग्नाची माझी घरच्यांची बोलणी चालू होती त्या क्षणी, तेव्हा मात्र मला त्या सगळ्या गोष्टींचा अर्थ उलगडला नाही. पण आता सगळं लख्ख दिसतंय सर. आणि डायरेक्ट इशू बोलून टाकते की हो, आहे माझं प्रेम तुमच्यावर. त्या क्षणी अर्णव आनंदाने हवेतच उडतो, कारण त्याला जे ऐकायचं होतं तेच ऐकायला मिळालेलं असतं. इशू तेव्हा विचारते की सर, मला हे सुद्धा माहिती आहे की हा भडकूचंद माझ्यावरही तितकंच प्रेम करतो. तेव्हा तो गालात हसतो आणि इशू सांगते की पण मला ते सगळं या भडकूचंदच्या तोंडूनच ऐकायचं आहे. अर्णवला इतका मोठा आनंदाचा धक्का बसलेला असतो ना की त्याला पुढे काय बोलवतच नाही, काय बोलावं काही सुचतच नाही. तो फक्त ईश्वरीवरती नजर रोखूनच असतो, गालात हसत असतो, मनात आनंद साजरा करतो. पण इतक्यातच आता अर्णव इशूला प्रेमाचा होकार देणार, अचानकच बाहेर टाळ्यांचा आवाज ऐकू येतो. दोघेही विचार करतात की काय झालं. आणि अर्णव मग ईश्वरीला सांगतो की 1 मिनिट, काही सेलिब्रेशन चालू आहे का बाहेर. तेव्हा इशू सांगते की सर ते राहू देत, पण तुम्ही सांगा ना तुमचं काय ते. अर्णव म्हणतो की 1 मिनिट. आणि जेव्हा तो डोकावून पाहतो तर त्याला समोर जे दृश्य दिसतं तेव्हा तो थबकतोच, कारण समोर आकाशने नमूला प्रपोज केलेलं असतं. आणि म्हणूनच बाकीचे जे रेस्टॉरंटमध्ये आलेले असतात ते सगळेजण टाळ्या वाजवून आकाश आणि नमूचं कौतुक करतात. अर्णवला स्वतःच्या डोळ्यांवरती विश्वासच बसत नाही. तो पटकन इशूचा हात पकडतो, तिला बाहेर घेऊन जातो आणि सांगतो की ते बघ, ही तुझी ताई आहे ना आणि आकाश, हे दोघे एकत्र काय करतायत. तेव्हा ईश्वरी म्हणते की सर दिसत नाही आहे का, बहुतेक ना आकाशने माझ्या नमूताईला प्रपोज केलं आहे. दोघेही एकमेकांकडे आश्चर्याने बघायला लागतात. पण आता अर्णवचं उत्तर काय असेल. ईश्वरीला तो उत्तर देणार आहे आणि आकाश नमूच्या प्रेमाची साथही दोघे देणार आहेत. पण आता नमूला जरी प्रपोज केलं असलं तरी नमूचं अजूनही उत्तर आलेलं नाही आहे. ती काय उत्तर देईल. अर्थात होकार देणारच आहे, पण त्यांचा पुढचा रोमॅन्टिक ट्विस्ट पुढच्या